विनंती आहे 12th मॅन 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या. पहिल्या मॅचला सुरुवात होती. दोन्ही संघ मैदानावरती पाहत आहेत. चिपडेवाडी विपक्ष धोपटेवाडी या दोन संघामधील पहिली मॅच. लेग बिफोर हा नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये. त्यामुळे जर पॅडवरती बॉल आला तर LB लेग बिफोर विकेट हा जो नियम आहे तो संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण वापरणार नाही आहोत. त्याच्यावरती देखील सर्व आपल्या खेळाडू मित्रांनी लक्ष केंद्रित करूयात. येस मॅचला सुरुवात होती. 1 मिनिट अंपायर्स आपण थांबूया प्लीज. बॉलिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे 12वा खेळाडू लगेच पाठवून द्या. खेळाडूंची जी नाव आहेत ती माहित असणं तितकंच गरजेचं आहे, कारण युट्यूब लाईव्ह मॅचेस आपण खेळतोय. प्रत्येक खेळाडूची माहिती घर बसलेल्या प्रेक्षकांसाठी तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा वेलकम, स्वागत. मॅचला सुरुवात होते. एनकी चषक 2025 एडिशन 3 वर्ष तिसऱ्या येण्या तिसऱ्या वर्षातील पहिली मॅच. धोपटेवाडी आणि चिपटेवाडी या दोन संघांमधील मॅच. हितेशचा पहिला बॉल एनके ट्रॉफीचा पहिला बॉल होता. अगदी डॉटच्या माध्यमातून मैदानावरती डिलिव्हर झाला, पुढे टाकला आणि तिथून बॅटर फुटला जात असताना जागा बनवण्याचा निश्चित प्रयत्न झाला. बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट आणि पहिल्या बॉल वरती स्कोररच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती वर्तुळ काढण्यात आले. म्हणजे डॉट बॉल न एनके ट्रॉफीला सुरुवात झाली. तिसऱ्या वर्षामध्ये आपण दिमागदार स्पर्धा पाहताय. फुल टॉस बॉल आहे, दिशा दिली, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्याच बॉल वरती एनके ट्रॉफीचा पहिला चौकार. येस थँक्यू डीजे. सुमित आहेत आजच्या दिवसभरात. प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दुसऱ्याच बॉलवरती फुल टॉस बॉल आला, त्याला दिशा दिली, पॉइंट मधून बरोबर बॉलला बाहेर काढलं. 4 धावांनी इथे मात्र खातं उघडलं बॅटरने. डावकुराताचा बॅटर आहे यावेळी. पुन्हा एकदा कमबॅक. गुडली स्पॉट वरती हा बॉल होता. सन्मान द्यायचं होतं, अगदी हलक्या हाताने शेअर करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार आणि इथे आणखी एक चेंडू गोलंदाज हितेश आपण पाहता जो डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय. पाऊल प्लेचं षटक सुरू आहे. उडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं. एक सिंगल धाव. सिंगलनं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढवते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 5च्या घरात. 4 चेंडूचा खेळ संपला. धाफलकावरती धावा आहेत 5. षटक क्रमांक 1 म्हणजे जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहताय. उजव्या हाताच्या बॅटरसाठी क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. मिड विकेटला मागे पाठवलं जात आहे आणि लॉंग ऑनला थोडंसं मी म्हणेल की वाईडिश यावेळी पाठवण्याचा प्रयत्न जरूर झालाय गोलंदाजी करणाऱ्या चिपटेवाडी क्रिकेट संघ, माफ करा धोपटेवाडी क्रिकेट संघ या संघाकडून. सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईडला पाहताय पॉइंट ठेवला गेला, त्याच्याकडून कव्हर पॉइंट आहे. तर मिड ऑफला पुन्हा एकदा थोडंसं वाईट केलंय गोलंदाज हितेशच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपन्न झाला. 4 धाफलकावरती धावा आहेत 5. लाजवाब फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला सीमारेषा बाहेरचा रस्ता दाखवला. आणखीन एक चौकार. क्लासिकल फटका पाहिला. बॅकफुटला गेली, जागा बनवली, रडार मध्ये बॉल होता. इनफिल्डला क्लिअर केलं आणि बॉलला पाठवून दिलं स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आहे. यावेळी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. 1 बाउन्स जोपर्यंत कॅरी केलं जाईल तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. ही याही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं, रनिंग बिटवीन द विकेट, या गोष्टी क्रिकेटच्या दृष्टीने तितक्याच महत्वाच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर कम्प्लिटेड फर्स्ट ओव्हर धाफलकावरती धावा आहेत. लॉस ऑफ नॉन विकेट्स डबल म्हणजेच 11 धावा या स्कोर कार्ड वरती अर्जित झाल्यात. षटक क्रमांक 2 मात्र त्या अगोदर ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. Baby
येस, थँक्यू. चला, वेळ कमी खर्च करा प्लीज. आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे, आपण ही संपूर्ण स्पर्धा डे लाईट मध्ये कव्हर करणार आहोत. फ्लडलाईटची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीये, त्याच्यामुळे इथून पुढे वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं हे आपलंही कर्तव्य आहे. कारण वक्त किसी का गुलाम नाही होता, वेळ कुणाचीच गुलाम नाहीये. तर खऱ्या अर्थाने वेळेच्या गुलामगिरीमध्ये तुम्ही आम्ही आमचं आयुष्य जगत आहोत. त्यामुळे इथून प्रत्येक खेळाडूलाही तितकीच विनंती आहे की कमीत कमी वेळ हा मैदानावरती आपण खर्च करण्याचा प्रयत्न करूयात. आमचे आयोजक त्या दृष्टीनेही प्रयत्न करतील की 3 षटकं जी आहेत ती 3 षटकं कमीत कमी 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणे महत्वाचं आहे. 4-5 रिस्ट्रिक्शन आहेत, 4 आणि 5 हे क्षेत्ररक्षण आता इथून पुढे 2 ओव्हरसाठी पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग चांगली झाली म्हणजे कभी खुशी कभी गमवलं ते षटक पाहिलं इथेच. चेंडू पहिला डॉट, त्याच्यानंतर चौकार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. भावेशला आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर पाहिला बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी या संघाकडून. सूरज कांबळे 4 बॉलमध्ये 5 धावा. दुसऱ्या बाजूला संदेश ला आपण पाहताय 2 मध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. पहिला बॉल भावित आहे राईट मोर द विकेटनं इन ऍक्शन ऑन साइडला. हवाई हल्ला फ्लायटेड अँड फ्युरियस. एनके ट्रॉफीचा हा पहिला षटकार. थँक्यू. सूरजच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट पाहिला. सूरजनं मात्र आता इथे हल्ला बोलायला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 11. ओव्हर नंबर 2 ला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती सूरजचा ऑन साइडला हवाई हल्ला. दुसरा बॉल ही सीमा रेषेच्या बाहेर. सूरजच्या बॅटमधून 2 इन रो हा दुसरा षटकार. थँक्यू सुबी. तिथे 2 चेंडूवरती 2 षटकार. सूरजच्या बॅटमधून हे 2 मॅग्निफिशियंट स्ट्राईक आपण पाहिले अगेन्स्ट भावेशच्या विरोधात. आता मात्र काउंटर अटॅक करायला सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी क्रिकेट टीमनं, जिथे सूरज आता मात्र 6 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आले 17 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जातो. आता इथे थर्ड मॅनला थोडंसं मागे पाठवलं गेलंय. स्वीपर कव्हरला आतमध्ये बोलवलं गेलं या बॉलसाठी. 2 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव आता मात्र जाणवायला लागलाय गोलंदाजी करणाऱ्या भावेशच्या खांद्यावरती. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती एक नवी संधी तुमच्याकडे जरूर असणार आहे. पॅडवरती बॉल राहिला, बॉल निघून चाललाय, अडवलं जाईल. अंपायरचा सिग्नल तितकंच महत्वाचा. अंपायरचा सिग्नल आलाय लेग बाईज. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाईज इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आला. एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदलाव होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 24-24च्या घरात. 1.3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या पहिल्या इनिंग मधला संपलाय. आणि लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन म्हटलं तर गोलंदाज आणि त्याच्या बरोबर क्षेत्ररक्षण या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टींसाठी मी म्हणेल की थोडेसे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला विचार करावा लागतो. इथे जसं सूरज लेफ्ट हँडर बॅटर आहे, संदेशला आपण पाहता जिथे राईट हँडेड बॅटर. भावितचा पुढचा बॉल आहे, अकुटप्पाचा बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलंय का चेंडू फाईन लेग झोन मध्ये निघून चाललाय. जोपर्यंत कॅरी करतील पुन्हा एकदा 2 धावांचा कॉल होता तो कॉल कंप्लीट झालाय. 2च्या साह्यानं धाव फलकामध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 26-26च्या घरात. लोअर फुल टॉस त्याच्यावरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखी एक चौकार. थँक्यू. मागचा फटका पाहिला तर लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा बरोबर दिली. पहा मैदानातील सर्वात सेफ झोन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड
बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 4 धावांसाठी. ऑन साइडला शफल झाले, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेस जरूर करतोय, बॉल पर्यंत नाही पोहोचू शकणार. 2 धावा इथेही कंप्लीट झाल्यात आणि 2च्या साह्यानं स्कोर कार्ड वरती धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 3-2 म्हणजेच 32च्या घरात. ओव्हर नंबर 2चाही खेळ इथे संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 मध्ये जाण्या अगोदर आपण संधी देऊयात पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी 9-9 तलवडे, इंजनवाडे आणि जाकादेवी क्रिकेट क्लब भाबलेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण रिपोर्टिंग करा. 9-9 तलवडे विपक्ष जाकादेवी स्पोर्ट क्लब भाबलेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण प्लीज टॉस साठी या. जसे षटक संपेल टॉस केला जाईल, मात्र त्या अगोदर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचे रिपोर्टिंग करा. जे काही नियम आहेत ते नियमही तुम्हाला इथे सांगितले जातील, त्याच्यामुळे प्लीज थोडंसं घाई नाही या. ओव्हर नंबर 3 कडे आपण जाऊयात. 16च्या सरासरीने आता गाडी सुरू आहे. बॅटिंग करणाऱ्या चिपटेवाडी क्रिकेट संघाची धावफलकावरती धावा झाल्यात 32. एकही विकेट गमावली नाही बॅटिंग करत असताना. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय आणि पहिलाच बॉल वरती इथे विकेट प्राप्त केले. पहिल्या विकेटचं यावेळी पतन, फलंदाज बाद. येस, थँक्यू सो मच. या स्पर्धेचे आमचे प्रायोजक ज्याने मात्र आम्हाला पहिल्या क्रमांकाचं जे चषक आहे ते या ठिकाणी पुरस्कृत केले, सन्माननीय श्री बर्नार्ड जोसेफ नायडू सर, आपले सरचे स्वागत, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपण आपले सरचे स्वागत करत आहोत आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सन्मान चिन्ह ज्यानं आम्हाला सुपूर्द केलं आमचे बंधुतुल्य मित्र आहेत मनीष नवाले, आपले सरचे स्वागत. फुल टॉस बॉल आहे, त्याच्यावरती हवाई हल्ला, एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं हातामध्ये बॉल आणि इथे बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती आणखी एक फलंदाज गॉन, विकेटचं पतन. थँक्यू. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले सुशांत, मात्र दुसऱ्या बाजूला विशाल जर आपण पाहिलं तर विशाल ऑन हॅट्रिक. मागच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद झाले, त्यामुळे या स्पर्धेची एनके ट्रॉफीची पहिले हॅट्रिक विशाल नोंदवेल का याच्यावरती त्या सर्वांच्या नजर आहेत. 16च्या सरासरीने गाडी सुरू होती पहा, 32 धावांवरती संघ जाऊन पोहोचला होता, मात्र विशालने या धावफलकाला तर निश्चितपणे स्पीड ब्रेकर लावलाय. 2 चेंडूवरती 2 गडी बाद, हॅट्रिकचा बॉल बॅकफुटला गेले आणि इथे कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. पंचांकडे अपील जरूर केली, मात्र सिंगल आहे आणि सिंगलने इथे धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 3-3. 33 आकड्यावरती आफ्टर कंप्लीटेड ऑफ 3 बॉल्स. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मधील 2 जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. विशालचा हा बॉल लाफ्ट केलं, रडार मध्ये होता, बॉलला सरळ भिरकावून दिला काव कॉर्नरच्या डोक्यावरून. आणखीन एक दिमागदार हा षटकार. येस, थँक्यू. संदेशच्या बॅटमधून हा फटका आला आणि संदेश जाऊन पोहोचला 20च्या घरात. 6 मध्ये 20 त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये आपण धावा पाहिल्यात. पुढचा बॉल
बॅटची एज थर्ड मॅन झोन मध्ये बॉल निघून गेला. सिंगल. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून या बॉल वरती बाद झालाय. विकेटचं पतन. वन टू गो. शेवटचा बॉल इनिंग क्रमांक 1 मधील. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला या ओव्हरमधील जवळ चौथा विकेट आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर धावा झाल्या 40. 41चं टार्गेट. 18 मध्ये 41 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेलंय. 18 मध्ये 41 धावा कशा पद्धतीने मैदानावरती चेस केल्या जातील हे आपण पाहणार आहोत इनिंग क्रमांक 2 मध्ये. मात्र त्या अगोदर ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत. हॅलो. थँक्यू डीजे. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय नायडू साहेब यांचं सकाळीच आगमन झालं. पुन्हा एकदा शब्दसोनाने आयोजकांच्या वतीने म्हणजेच माझ्या वतीने स्वागत करतो. नको आणू. आणि त्याचनंतर पहिली मॅच एकामेकासमोर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चिपटेवाडी, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर धोपटेवाडी हा देखील नामांकित संघ आहे. परंतु चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी नक्कीच नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्याचबरोबरीने विनोदजी वाणे आमचे मेवणे या ठिकाणी वेळामध्ये उपस्थित दाखल झाले आहेत. आणि नक्कीच त्याचबरोबरीने तळवडे हा देखील संघ खेळताना त्यांच्या बरोबरीने आपल्याला दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला बाबलेवाडी आमच्या पंचक्रोशीतील नामांकित संघ आहे, तर दुसरा आमच्या लाजापूर तालुक्यातील आमचे बंधुतुल्य मित्र शिवाजी पालेकर म्हणजे आमचं भावाचं नातं आहे आणि आमचं आयुष्यभर तसंच राहील यात मात्र शंका नाही आहे. आणि त्यांचा सुद्धा खेळ आपण पाहणार आहोत. 1 मिनिट थांबवतो. धोपटेवाडी संघाला विनंती आहे, बरोबर आपला जो मुख्य कक्ष आहे तिथे तुमच्या बसण्याची व्यवस्था आहे. बॅटर इथून जाईल, त्यामुळे सर्व जे खेळाडू आहेत सर्व खेळाडू मित्रांना विनंती आहे बरोबर आपल्या व्यासपीठाच्या बाजूला आपल्या बसण्याची व्यवस्था आहे. बॅटिंग करणारा संघ इथे मात्र इथूनच बॅटर जातील याची काळजी घ्या. त्यामुळे धोपटेवाडी संघाला पण आमंत्रित करतोय. जाऊयात पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नक्कीच थँक्यू दिशांत सर. पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला मराठीचा. अजून एक आमचे बंधुतुल्य मित्र दिवसभर त्यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. आणि नक्कीच दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय. एका बाजूला भाबलेवाडी तर दुसऱ्या बाजूला नवनवलाई क्रिकेट संघ तळवडे यांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच आमचे नायडू आमचे मार्गदर्शक आणि असं म्हटलं वावगं ठरणार नाही, कारण का आमचे पाठीराखे देखील आहेत. ज्या ठिकाणी समालोचनाला जातो त्या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीमागे असतो. आणि आज सकाळी आमच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल एकदा टाळ्याने स्वागत करूया. टाळ्या देखील झाल्या पाहिजेत, कारण का एवढं वय देखील असून सुद्धा क्रिकेटची वेळ अजून गेलं नाहीये आणि असंच आयुष्यभर राहावं. दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय. नक्कीच. आणि तळवडे हा संघ नाणेफेकीचा कॉल मात्र जिंकतो. आणि सर्वप्रथम निर्णय काय असेल मित्रा? आम्ही फिल्डिंग आहे आणि जास्तीत जास्त या लोकांना कमी रनांमध्ये ट्राय करू हे करायचं. आणि नक्कीच आपण जर आयोजन पाहिलं, तिसरं वर्ष आहे. मी स्वतः आणि माझी संपूर्ण टीम माझ्या पाठी असते बारगोन क्रिकेट क्लब देऊळवाडी यांच्या मार्फत एक चांगलं आयोजन. त्याबद्दल काय सांगशील? नाही, खरं तुमचं खूप अभिनंदन. आणि आमचा शिवाजी दर टायमाला सांगत असतो की तुमचं रिलेशन खूप चांगलं आहे आणि दर टायमाला जसा शिवाजीला तुम्ही सपोर्ट करता तसा शिवाजी तुम्हाला सपोर्ट करत असतो. त्याबद्दल खूप खूप तुमच्या शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही, जाऊया दुसऱ्या बाजूला. प्रथम क्षेत्ररक्षण मला वाटतं स्वीकारलंय
आणि दुसऱ्या बाजूला पहिली बॅटिंग आहे, चांगली बॅटिंग तुमच्याकडे आहे. किती धावा विनोद करण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरचा सामना असल्यामुळे 40+ असू शकतो आमचा. आणि टुर्नामेंटमध्ये बोलायचं झालं तर आमचा पहिलंच वर्ष आहे या टुर्नामेंटमध्ये खेळायचं. तर खूप साऱ्या शुभेच्छा ट्रॉफीसाठी. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा, धन्यवाद. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचे. थँक्यू. चेस इज ऑन. विशालच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रति हल्ला आक्रमण, काउंटर अटॅक, ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर केलं, चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला, षटकार. नक्कीच या ठिकाणी आमचे बंधू मनीष नवाळे उपस्थित आहे. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबरने नानू जोशी हे देखील उपस्थित झाले. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. उमेश साळवी कालच या ठिकाणी आमचे भाऊजी दाखल झाले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. अगदी अनिकेत दादा म्हणजे रणजितची युट्यूब लाईव्हची टेलिकास्ट टीम काम करताना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 12. विशाल धोपटे ऑन फायर, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. 15 मध्ये 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये आता शिल्लक राहिले. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या 2 चेंडूवरती सातत्याने काउंटर अटॅक बॅटिंग करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, संधी आहे. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, इथे पलटवार, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर ज्या विशालच्या बॅटमधून 2 षटकार आला तो विशाल माघारी परतलाय. ही क्रिकेट आहे. पहा, क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक बॉलवरती नवीन संधी, नवीन चान्स, जो खेळ तुम्हाला देत राहील तो क्रिकेटचा खेळ आहे. ज्या विशालनं 2 प्रतिहल्ले चढवले त्या विशालला माघारी परतवलंय आणि क्रिकेटचं सौंदर्य आहे. प्रत्येक बॉलवरती मिळालेली नवीन संधी तुम्हाला ग्रॅब करणं, त्या संधीवरचं कन्वर्ट करणं, ही क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक चांगलं चित्र आहे. आणि त्याला रंगवण्याचं काम इथे मध्ये गोलंदाज सूरजच्या माध्यमातून केलं जात आहे. एकंदरीत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 12. एक गडी बाद झालाय. आणि इथून नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर गिरीश जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहत आहे. काउ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग हे 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर तैनात. आउट साइडला इथे हवेमध्ये बॉल आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक चालत ड्रॉप झालाय. सिंगलला यावेळी डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं जाईल. 3रा धावेचा प्रयत्न केला जाईल का नाही केला जाणार. यावेळी 2 धावेवरती रोखलं गेलं. 3ऱ्या बाजूला आपण चर्चा करूयात कॅचची, जिथे हवेमध्ये बॉल होता, झेल निश्चितपणे टिपण्याचा प्रयत्न झाला होता आणि संधी तुमच्याकडे होती. कारण क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला हातामध्ये काही मिळत नाही. इथे तुम्हाला धडपडावं लागतं. इथे तुम्हाला कॅच साठी प्रयत्न करावे लागतात. आलेल्या संधीला तुम्हाला ग्रॅब करावं लागतं. आणि क्रिकेटच्या मैदानावरही तुमच्या कानावरती पडणारं सातत्याने एक वाक्य आहे, कॅच इज विनिंग द मॅचेस. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. म्हणजे या 2 धावा किती महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये येणाऱ्या काही काळामध्ये आपण पाहणार आहोत. 2 धावा आल्यात. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गिरीश आहे. गिरीशचा फटका पहा, जेल सोडला आणि इथे मात्र जखमेवरती मीठ सोडणारा चौकार आलाय. 4 धावा. येस, थँक्यू. चला, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, कारण वारंवार आता तुम्हाला इथून सूचना दिल्या जातील की वेळ जे आहे ते वेळ फार महत्वाची आहे. डे लाईट मध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतो. 1 तासानं
उशीर आपण आहोत या स्पर्धेमध्ये. 8 वाजता पहिला बॉल पडणार होता. काही गोष्टींमुळे काही फॅक्ट्स मुळे ही स्पर्धा उशिराने सुरू झाली. त्यामुळं टाइमाची जी भरपाई आहे ते आता प्रत्येकाला आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळे इथून वेळेवरती प्रत्येक गोष्टीला अंजाम देणं हे तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती धावा तब्बल आल्या 18. आता 12 मध्ये 23 धावा करायच्या आहेत. 11.5च्या सरासरीनं बॅटिंग करणाऱ्या संघाला इथून धावा करायच्या आहेत. एका बाजूला परेशला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला गिरीश. हे जे दोन बॅटर आहेत त्या मैदानावरती ओव्हर नंबर 2 साठी ट्रॅक वरती संदेशला आणले गेले. आपल्या संघासाठी शुभ संदेश घेऊन आलाय का संदेश? पहिला बॉल थोडासा बाहेर ठेवला, बॅट पासून नजरेपासून दूर. बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. आणि इथे बॅटरला जर आपण पाहिलं तर खडे खडे जागेवरून जागेवरती उभे होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. जसं म्हटलं जातं की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटवर्क, त्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. यावेळी बॅट आणि बॉल मध्ये तितकासा संपर्क नव्हता. डॉटने या ओव्हरला सुरुवात झाली. दुसरा बॉल खराब आहे, स्लो होता, मात्र समाचार नाही घेता आला. झेलला कॅरी केला, टिपला. इथे मात्र खेळीचा अंत झालाय. आणखी एक धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला, फलंदाज बाद. थँक्यू. 2 वरती 2 हादरे लागलेत बॅटिंग करणाऱ्या धुपटेवाडी या संघाला. 32 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेचे षटक खूप सुरेख राहिले, जिथे 18 धावा आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 2 मध्ये संदेशने दिले शुभ संदेश. यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून स्वीपर कव्हर मध्ये आणखीन एक गडी, आणखीन एक हादरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या धुपटेवाडी संघाचा. तिसरा गडी बाद. दीपाट्स. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ, किती मी क्यूट किती गोड किती छान. दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. इथे संदेशचा जसा उल्लेख केला, आपल्या संघासाठी शुभ संदेश घेऊन आलाय का, तर निश्चितपणे मागच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद. आणि संदेश आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. पुन्हा एकदा एनके ट्रॉफी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि इथे आता पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का, याच्यावरती आता सर्व क्रीडाप्रेमींच्या नजर आहेत. 9 मध्ये 23 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे 23. या ओव्हर मधील पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 डब्ल्यू आपण स्कोर कार्ड वरती पाहताय, म्हणजे 2 गडी बाद झालेत. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. सिंगल मध्ये थांबवलं गेलंय, तर हे चांगलं चित्र आहे. इथे एक सिंगल धावल्यानंतर स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. आता 8 मध्ये 22 ची गरज आहे मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग करणाऱ्या ओमसाई धोपटेवाडी संघाचं काय चुकलं, तर प्रत्येक बॉलला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती तेवढी हवा आपण पाहत नाही. आणि आणखीन एक गिरीश इथे माघारी परततोय. आणखी एका विकेटचं पतन. थँक्यू. 7 मध्ये आता 22 करायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या, 12 मध्ये 23 करायच्या होत्या. 11.5 ची सरासरी होती. आणि तिथून जो उतरता ग्राफ राहिलाय, संदेश गोलंदाजी ट्रॅक वरती आला. 4 चेंडू त्याच्या माध्यमातून फेकून झालेत. आणि अजून एकही धाव त्याने ओव्हर मध्ये 1 धाव दिली. आणि इथे जर आपण पाहता तर धाफलकावरती धावा 19, 19 धावा झाल्या. शेवटचा बॉल आहे, 1 टू गो.
7 मध्ये करायचे तब्बल जिंकण्यासाठी 22 धावा. या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याचे जरूर प्रयत्न झाले. मात्र क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला सातत्याने सांगितलं जातं की क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे मैदानावरती तुम्हाला कोणत्या पद्धतीने धावा करायच्या आहेत, कॅल्क्युलेटेड माइंडनं मैदानावरती खेळ करणे तितकंच महत्वाचं असतं. आणि कदाचित तेच गणित चुकलं बॅटिंग करणाऱ्या संघाचा. शेवटचा बॉल फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला अडवलं गेलं. एक सिंगल धाव आली. सिंगल ओव्हर नंबर 2 ला या ठिकाणी पूर्णविराम लावला जातोय. 6 मध्ये आता जिंकण्यासाठी करायचे आहेत 21-6-21 समीकरण. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होण्या अगोदर पुन्हा एकदा जाऊयात आपण डीजेच्या दिशेने. या ठिकाणी डीएस स्पोर्टचे सर्व अमोलदादा जोशी यांचं आगमन होत आहे. या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती यायचं आहे अमोलदादा, त्याचबरोबर नानू जोशी आपण देखील यायचं आहे. मनीष नवाळे आपण देखील आमच्या सोबत नेक्स्ट मॅचला जॉईन व्हायचं आहे. मनीष नवाळे माझे बंधुराज या ठिकाणी सकाळी दाखल झालेत. धन्यवाद. चला ओव्हर नंबर 3 कडे आपण जाऊया. धावा करायचे 6 मध्ये 21. 6-21 इक्वेशन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षयला आपण पाहत आहे. 6-21 इक्वेशन. पॉवर प्लेचे निर्बंध नाहीयेत, म्हणजे क्षेत्ररक्षण थोडंसं स्थिरावलेलं आहे. शेवटचा बॉल बाहेर ठेवला. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. 5 मध्ये 21 करायचे आहे. नवीन बॅटर मैदानावरती एंटर्ड होईल तोपर्यंत पुन्हा एकदा डीजेला संधी देऊयात. येस थँक्यू. 5 मध्ये 21 धावांचं इक्वेशन मॅच मध्ये राहिले. ज्यावेळी इनिंग क्रमांक 2 ला सुरुवात झाली, पहिल्या ओव्हर मध्ये पहा तब्बल 18 धावा आल्या होत्या. कदाचित वाटलं होतं की बॅटिंग करणार ओमसाई धोपटेवाडी हा संघ कदाचित वरचढ जाणवतो की काय. ओव्हर नंबर 2 मध्ये जसा संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती आला त्याने 3 गडी बाद केले आणि त्याच्यानंतर जो काही उतरता ग्राफ राहिलाय तिथून पुन्हा एकदा उठून उभा राहू शकला नाही बॅटिंग करणारा ओमसाईचा संघ. 5 मध्ये 21 फ्रंट ऑफ द विकेट. पुन्हा एकदा चेंडू निघून झालाय डीप मध्ये. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. रनआउटची संधी आहे. दुसरी धाव घेत असताना आणखी खातरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या धोपटेवाडी संघाला. फलंदाज बाद. येस थँक्यू. आता मात्र मॅच थोडीशी फसले मी म्हणेल बॅटिंग करणाऱ्या ओमसाई धोपटेवाडी संघासाठी. 12 मध्ये 23 ची गरज होती आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. 11 मध्ये तुम्हाला 23 करायचे होते. 11.5 ची सरासरी होती. इथे कोणत्या बॉलवरला आपण टार्गेट करायचं, म्हणजे 6 मध्ये जरी एक मोठा फटका आला असता आणि त्याच्यानंतर सिंगल डबलचाही खेळ सुरू झाला असता तरी बॅटिंग करणारा संघ मी म्हणेल की मॅच मध्ये निश्चितपणे असता. आणि इथे थोडीशी गफलत झाली. पहा प्रत्येक बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज लगातार बाद झाले आणि त्याच्यानंतर जो उतरता ग्राफ राहिला बॅटिंग करणाऱ्या ओमसाई धोपटे संघाचा तो सातत्याने खालावताना आपण पाहिलाय. आता येणाऱ्या 4 मध्ये 20 करायचे आहेत. 4 मध्ये 20 ची गरज. हवेमध्ये बॉल. काउ काउंटर झोन मध्ये बॉलसाठी फिल्डर तैनात आहे. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केले. रनिंग बिटवीन द विकेट तितकीच लाजबाब आहे. आता 3 मध्ये 18 ची गरज आहे. येणारे 3 चेंडू करायचे 18 धावा. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा एक महत्वपूर्ण नियम आपण पाहताय. त्यामुळे 3 चेंडूवरती 3 षटकार आता येतील का बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीनं ही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. एनके ट्रॉफी 2025 पर्व तिसरा आहे आणि या तिसऱ्या पर्व मध्ये आरजे रजनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेतात त्यांचंही सरचे स्वागत आहे. अंपायरचा सिग्नल पहा. यावेळी व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईड इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. 3 मध्ये करायचे 17 धावा. 3 चेंडू 17 हे समीकरण इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक. ओमसाई धोपटेवाडी त्यांच्या विपक्ष चिपटेवाडी क्रिकेट संघ मैदानावरती लढत असताना आपण पाहताय.
हवेमध्ये बॉल आहे, दिशा जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. आता 1-2 धावेने नुकसान नाही होणार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. इनिंग क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. नॉकआउटच्या मॅचेसच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे त्यामुळे डू ऑर डाय, जिंकाल तर पुढे, हाराल तर मागे, हे इक्वेशन आहे मॅच संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा फ्रंट ऑफ द विकेट स्वीपर कव्हर झोन मध्ये बॉलला खेळून काढलाय. फक्त केवळ एका धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर होईल. आता मात्र मॅच मध्ये मी जरूर म्हणेल की थोडस वरचढ नाही तर संपूर्णपणे जो विजयाचा शिक्का आहे तो आतापर्यंत चिपटेवाडी क्रिकेट संघाने मात्र जरूर या मॅच मध्ये लगावलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक राहिला. तब्बल धावा 14 करायच्या आहेत. 1 टू गो. शेवटच्या बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका खूप चांगला आहे, मात्र कोणत्या प्रकारचं नुकसान नाही. पहिला मॅच या ठिकाणी संपवला गेलाय. पहिला मॅचचा खेळ संपलाय. पहिल्या मॅच मध्ये चिपटेवाडी हा क्रिकेट संघ मॅचचा विनर संघ ठरलाय. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण हलकासा बदलाव करणार आहोत. मनीषजी नवाळे यांना विनंती करेल त्यांचाही सुमधुर आवाज आपण या मॅचच्या दरम्यान ऐकणार आहोत. वेलकम मनीषजी, आपलंही सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू दिशांत कातुर्डे सर. त्याचबरोबरीने अगदी चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळाले. अगदी नक्कीच मला वाटतं दुपटेवाडी हा संघ कुठेतरी मागे राहिले आहे, परंतु पुढच्या वर्षी आपण प्रयत्न